कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, मी कधी म्हंटल की तू तुझ्या आईला सोडून ये म्हणून? माझ्या आईला जर लागलं असतं तर मी पण तिला सोडून नसतं गेलो। तू इकडेच थांब, मी आई आजी आणि आता पण बरोबर जातो। तू जयश्री आजीची काळजी घे आणि तिला एकदम बरं करून टाक। नक्की बाळा? हो बाबा। सॉरी बनी, मी परत डिसअपॉइंट केलं ना तुला। मला ना तुझी खूप खूप आठवण येणार आहे। मला पण तुझी खूप आठवण येईल बाबा। आई नवळ, तुला ना काही लागलं, हा कोणाशी बोलावंसं वाटलं, घरची आठवण आली, ती शाळा नाही आवडली ना तर लगेच मला फोन करायचा। प्रॉमिस? येस। आई, बरं वाटतं ना आता? बर आकाशराव, निघू आम्ही आता? हो बाबा, मी ड्रायव्हरला बोलवतो। दादा, ड्रायव्हर नको, मी जातो ना सोडायला। काय लांबचा प्रवास आहे ना, मग जाऊ आम्ही, छान मज्जा करत जाऊया। काय बनी? एक मिनिट आई 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 ग, मोठा हो, शहाणा हो। थँक्यू जयश्री आजी, थँक्यू मंगल आत्या आजी। लवकर बरं व्हा हा आजी। निघताय ना तुम्ही? काय आहे, खोलीत खूप गर्दी झाली ना तर पेशंटला त्रास होतो हो। तसे तुम्हाला उशीर होत असेल ना निघायला? निघा। हो हो, बनी बाळा, चला आपण बाहेर थांबूया। हं? ये माझ्या शना, चला जाऊया, चला येतो। सावकाश जा रे। आई, मी येतो। आई आई ग, आई, आई अगं डॉक्टर येत आहेत, मी फक्त बनीला गाडीपर्यंत सोडून येतो। हा, आलोच। दे ना। अरे गाडीपर्यंत सोडायला तर जातोय, कुठे तिकडे जातोय सोडायला? नाही तर काय, आपलं काम झालं ना, मग आता जा दे। सवय झाली मला रडायची, आता हस गेले ते। आता चहा आणा, गरम गरम। मी घरामध्ये कोणालाही तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही अरे, अगदी तुझ्या आईला सुद्धा नाही। इथे तुझ्या आईला चिनूमनूकडे बघायला वेळ पण मिळेल, म्हणजे तिथे तू सुखी आणि इथे या घरामध्ये तुझे आई बाबा सुखी। माझ्या आईची काळजी घ्या हा। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। अरे गुड मॉर्निंग, ये 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 बस। आई, पाय कसं आहे? हा, दुखतंय का अजून? कमी आहे दुखणं, पण ठणका काही थांबत नाहीये। आई आज मी परत शेकून देते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल। मुलं अजून आली नाहीत? हा, चिनू, मनू, बनी, चला या लवकर ब्रेकफास्टला। सॉरी, ते काही नाही भाऊजी,
बनीची इतकी सवय झाली आहे ना आपल्या सगळ्यांना, त्याच्यामुळे असं होऊच शकतं आणि हे थोडे दिवस होणारच आहे. अरे बा, सकाळी मला पण खूप आठवण येत होती त्याची. काही इतके कमी दिवस इथे राहायला पण सवय झाली ना त्याची आपल्याला. आपण काही म्हणा बाबा, बनीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इतक्या लहान वयात त्याने इतकं मोठं स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण देखील केलं. बाय द वे ते पोहोचले असतील ना आता? हा, म्हणजे पोचायला तर हवे होते, पण अजून काही कॉल वगैरे आला नाहीये. मी एकदा कॉल करून घेतो. अरे आता काय हा, आणि मग कर की. आई, मुली पण तयार झालं ते बघायचंच आहे. मी आलोच. वाट हो. अरे वा, तुला स्पोर्ट्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे का? हो मॅडम. व्हेरी गुड. मग तू योग्य शाळेत आलायस. आपल्या शाळेमध्ये की नाही खूप मोठं ग्राउंड आहे. आणि सॉरी मॅम, एक सेकंड. हॅलो, हॅलो. प्रिन्सिपल मॅमशी बोलते मी. करते तुम्हाला फोन. ओके ओके ओके. गुड लक. थँक्यू, बाय. सॉरी मॅम, काय म्हणत होतात तुम्ही? तर आपल्या शाळेत स्पोर्ट्सच्या खूप ऍक्टिव्हिटीज होतात. ओरिएंटेशन मध्ये कळेलच त्याला, पण मी आधी तुमची आपल्या हॉस्टेलच्या वॉर्डनशी ओळख करून देते. लीना मॅडमना पाठवा. मॅडम बोलवलं? या लीना मॅडम, आपल्या हॉस्टेलच्या वॉर्डन. नमस्कार. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. बस. काय नाव आहे तुझं? अन्वय रानडे. घरी आम्ही सगळे त्याला बनी म्हणतो. नाही, पण इथे आम्ही स्टुडंट्सला त्यांच्या खऱ्या नावानेच रेफर करतो. कसं आहे ना, पेट नेम्सनी जर हाक मारली ना तर मुलं होमसिक होतात. पण काळजी करू नका, लीना मॅडम सगळ्या मुलांना अगदी आईसारखंच सांभाळतात. पण अन्वय, मस्तीखोर मुलांना ही आई रागवते सुद्धा बरं का. आळशी मुलांना तर या हॉस्टेलमध्ये जागाच नाहीये. हा, पण जी मुलं नीट अभ्यास करतात, सगळे नियम पाळतात आणि मुख्य म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतात, त्यांच्यासाठी या हॉस्टेलपेक्षा चांगली जागाच नाही. नाही मॅम, बनी आय मीन अन्वय खूपच हुशार मुलगा आहे आणि मेहनती पण आहे. तो नाही त्रास देणार. ग्रेट. तुम्ही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या, मी बाहेर थांबते. तुम्हाला आणखीन काही शंका आहेत का? नाही, म्हणजे आता सध्या असं काही सुचत नाही. काही हरकत नाही, तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला एक फॉर्म देते, तो तुम्ही भरून द्या, म्हणजे मग पुढे प्रोसेस करता येईल. हा घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.